पत्राड गाव तुम्हाला माहिती आहे का? मराठीत सांगतो मी. गुड आणि बाळ त्याच्या पुढं पत्राड नावाचं गाव आहे. तिथंचा मी रहिवासी आहे. मी जवळपास जसं की पहिले मी कुस्ती खेळत होतो, रेसलिंग करत होतो. त्याच्यानंतर मी 12वीच्या नंतर जसं की 12वी पास आउट होऊन मी छत्रपती संभाजीनगरला गेलो. तिथं मी 3 वर्ष NCC केलं. देवगिरी कॉलेज पता आहे आपको? देवगिरी कॉलेजमध्ये मी 3 वर्ष NCC केली. त्याच्यानंतर मी तिथं BA म्हणजे ग्रॅज्युएशन केलं. आता माझं BTech चालू आहे. फिजिकल एज्युकेशन BTech नावाची कोर्स असतो. बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन क्रीडा शिक्षकासाठी असतो तो. माझं BTech चालू आहे आता. आणि मी ॲज जसं की रिव्हरडेल हायस्कूलमध्ये एक शिक्षक म्हणून काम करतो. पहिले मी गरुड जेप अकॅडमीला 1 वर्ष होतो. तिथं मी NDAच्या मुलांना शिकवायचो. NDAच्या मुलांचं मी सकाळी ग्राउंड घ्यायचो. त्यांचे परेड वगैरे वर्कआउट मध्ये बघितलं गेलं तर खूप प्रकारचे वर्कआउट आहे. जसे की स्पॉट जम्प, साईड जम्प, क्रॉस जम्प, त्याच्यानंतर हँड रोटेशन, जॅक रोटेशन, नेक रोटेशन, लेग रोटेशन, असे काही प्रकारचे वर्कआउट आहेत. त्याच्यानंतर स्ट्रेचिंग वगैरे. म्हणजे मी पूर्ण बेसिक जसं की NCCत मी PT उस्ताद होतो. त्याच्यानंतर मी जसं की NCC PT उस्ताद मला नाही होती. मी खूप म्हणजे असं मेहनत केली आतापर्यंत. मी तब्बल आर्मीमध्ये जाण्यासाठी म्हणजे 2 वर्ष मेहनत केली होती. नंतर कोरोना आला. कोरोनामध्ये माझं एज बार झालं. म्हणजे 23 वर्षापासून आता 21 वर्ष केलं गेलं. त्याच्यामुळं मी अजून मी भरती मारतोय. पोलीस भरती, त्याच्यानंतर फॉरेस्ट गार्ड आणि आपलं जे शिक्षक आहे क्रीडा शिक्षक म्हणजे एक शिक्षक म्हणून मला काम करायचे भविष्यात. आणि मी आज आता रिव्हरडेल हायस्कूलला परेड टीचर म्हणजे NCC मध्ये CTO म्हणून काम करतो. CTO म्हणजे केअरटेकर ऑफिसर. त्याच्यानंतर मी ट्रेनिंग करून आलो की मी ANO बनलो. समजलं? JD आणि JW या म्हणजे 10वीच्या लेवलला मी ANO बनलो. जसं की NCC असोसिएट ऑफिसर. ते कोर्स झाल्यानंतर मग मी कंटिन्यू ANO या पदावर राहणार. आणि तुमच्यासारखे खूप मुलं आहेत की मी त्यांना शिकवलेलं आहे आतापर्यंत. मला परेड शिकवायला खूप आवडतं. आणि तुम्हाला जर भारतीय सैन्यामध्ये जसं की एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मीमध्ये जायचं असेल, जसं की 10वी नंतर तुम्ही तयारी करा प्रॉपर. आणि कोणाला जर NCC घ्यायचं असेल तर जसं की छत्रपती संभाजीनगर आपल्या औरंगाबाद ARO मध्ये. ARO म्हणजे काय असतो माहिती आहे का? आर्मी रिक्रुटिंग ऑफिस. तिथं आपल्या ARO मध्ये टोटल 9 बटालियन आहे. किती आहे? 9. त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला 3 आहे. 51, 50 आणि 7 महाराष्ट्र बटालियन जी की मुलींसाठी आहे. तुम्हाला समजतंय ना? उसके बाद आणि आपल्या 48 जसे की धुळे जिल्ह्यामध्ये 48 बटालियन आहे. आणि जळगाव मध्ये 49, नांदेडमध्ये 53 आहे. असे पूर्ण करून 9 बटालियन आपल्या औरंगाबाद मध्ये स्थित आहे. आणि पूर्ण आपल्या भारतात बघितलं गेलं तर म्हणजे खूप असे 17 निदेशालय NCCचे. किती आहेत? 17. त्याच्यामधून आपले महाराष्ट्र डेकोरेट आहे म्हणजे DGNCC ना, डायरेक्टर जनरल. ते आपलं महाराष्ट्र डायरेक्ट आहे. त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे, ARO आहे. तिथून मुलं भरती होतात 8 ते 9 जिल्ह्यामधले. समजलं? त्याच्यानंतर ते मुलं भरती होऊन आपल्या ARO नुसार ट्रेनिंग सेंटरला जातात. आणि मी आता 50 महाराष्ट्र बटालियन मध्ये काम करतोय आणि NCC सांभाळतोय. माझ्याकडे आता 25 मुलं आहेत. पुढच्या वर्षी अजून 25 येतील. माझ्याकडे 10 मुली आणि 15 मुलं आहेत. म्हणजे 15 मुलं JDचे. जसे की NCC ची मान्यता 8वी आणि 9वी साठी असते. तुम्ही 10वी मध्ये पण करू शकता. पण CBSE जी स्कूल आहे तिथे सिलेबस असल्यामुळं 10वीची मुलं NCC घेत नाही आणि 8वी आणि 9वी घेतात. आता तुम्ही 10वी पास आउट झाल्यानंतर तुम्ही सिनियर डिव्हिजनला NCC तुम्हाला 11वी आणि 12वी फर्स्ट इयर मध्ये तुमची सी सर्टिफिकेट होतात. ते तुम्ही करायची. तुम्हाला जर भविष्यात NCC वगैरे घ्यायचे असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट साधा. मी तुमचं हे करेन. एवढं बोलून मी माझी शब्द आपको पढ़ाते पढ़ाते मेरा गला बैठ चुका है. बिल्कुल बोलने का प्रयास कर रहा हूँ. भारत माता की. कसं वाटलं तुम्हाला? मी माझ्याशी 4-5 दिवसापूर्वी ते कॉन्टॅक्ट मध्ये आले. तुम्हाला जवळची ओळख सांगतो होती. आपल्या आश्रमाचे जे डॉक्टर आहेत कोण आहे? डॉक्टर गोकुळ राठोड. आपले पिका सरांची लहान मुलगी बरोबर. त्या गोकुळ डॉक्टरांचे ते शालक आहेत. आणि त्यांची इच्छा होती आपले काही गोष्टी त्यांनी ऐकल्या आहेत की आपण त्या शाळेत मला जायचंय. तुमच्या मुलांना परेड शिकवायची. बरोबर की? जसे आपले माजी विद्यार्थी येत राहतात. राकेश येतो, दीपक येतो, आपल्याकडे श्रावण येतो.
तसं त्यांना वाटलं की आपण पण जाऊ, एक चांगली शाळा आहे तिथं मुलांना शिकवण्याचा एक अनुभव घेऊ आणि तुम्हाला पण त्याचा फायदा होईल. बघा एनसीसी, RSP, स्काउट गाईड असतील, हे विषय किती महत्वाचे असतात आणि किती माणसाच्या जीवनाला टर्न देऊ शकतात हे तुम्ही पाहिलेलं आहे. मी तुमच्या समोर RSPचा विद्यार्थी, एनसीसीचा विद्यार्थी, आपल्याकडे किती मुलं आज NSG मध्ये, नॅशनल सिक्युरिटी गार्ड मध्ये, VVIPच्या सुरक्षेमध्ये ते तैनात आहेत. तुम्हाला मी बऱ्याचदा ते सांगितलेलं आहे. तर त्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमचं करिअर बनवू शकता. जसं त्यांचा स्ट्रगल चालू आहे. बरोबर की त्यांच्याकडे मी इतकी गुण पाहिले, इतकी मेहनत पाहिली की असे शिक्षक ज्या शाळेला मिळतील कदाचित त्या शाळेमध्ये आपल्यासारखं 400-500 मुलं सेना दलामध्ये, मध्ये जातील अशी तयारी ते करून घेतात. त्याच्यापासून आपले बरेच लोक पाहत आहेत की किती कमी पगारामध्ये किती स्ट्रगल करावं लागतं. आपल्याकडे स्किल असतं, मेहनत करण्याची तयारी असली तर ते सर्वांना येतं, त्यांना पण मिळेल अशी आपण शुभेच्छा देऊया. आणि निश्चितच त्याच्या एखाद्या चांगल्या शाळेमध्ये काम होईल आणि त्यांना गोरगरिबाच्या मुलांना शिकवलं जातं. त्यांचं भविष्य निश्चित करण्यासाठी त्यांची निवड होईल अशी अपेक्षा ठेवूया. आणि त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि त्यांना तुम्हाला कधी वाटलं की आपल्याला करगाव शाळेत जायचंय, शाळा चालू असताना तुम्ही कधी या, तुमचं निश्चितच आमच्याकडे स्वागत असतं.